फुल टॉस गेंद के साथ पारी की हुई है शुरुआत। हेवी टोल लिया, नो बॉल का इशारा, गेंद गई डिक्लेरेशन जोन में। नॉट द टाइप ऑफ स्टार्ट व्हाट पराग वांटेड, बट द टाइप ऑफ स्टार्ट व्हाट नीलेश वीर वांटेड। नीलेश वीर बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे थे। विडावा चैंपियंस लीग में पिछले सप्ताह जो मुकाबले हुए थे उसमें भी बहुत बढ़िया बल्लेबाजी की नीलेश वीर। बाएं हाथ के डैशिंग ऑलराउंडर खिलाड़ी हैं। फ्री हिट डिलीवरी यहां पे थी, फायदा नहीं उठा पाए। बहुत ही बढ़िया गेंद के साथ वापसी की पराग ने। ऑफ स्टंप के बाहर थोड़ी टप्पक होती, थोड़ी बाहर और निकली, सीधा गेंद विकेट कीपर के दस्तानों में। एक गेंद के बाद स्कोर हुआ है 3 रन। बढ़िया शुरुआत पहले गेंद के ऊपर। फुल टॉस ये गेंद को कन्वर्ट किया, घुटना तेज, तमाशा देख शॉट, लेकिन स्क्वायर लेग के क्षेत्र में 1 ही रन होगा यहां पे प्राप्त था। स्कोर जा पहुंचा है 4 रनों पे। 4 रन्स ऑन द बोर्ड फॉर द फर्स्ट टाइम। स्वप्निल अब आएंगे स्ट्राइक एंड पे। हमारे बीच साथ ही समालोचक श्रवण यहाँ पे उपस्थित, बहुत ही बढ़िया मराठी में समालोचन करते हुए सबका दिल जीता था उन्होंने विडावा चैंपियंस लीग में, तो विडावा कोलीवाड़ा सुप्रीम लीग में भी सबका दिल जीतते हुए श्रवण। क्षेत्र रक्षण में थोड़ी सी तब्दीली, दाएं हाथ के बल्लेबाज अब स्वप्निल आते हुए स्ट्राइक एंड पे। बहुत ही बढ़िया टेक्निकल बल्लेबाज। और यहां पे अपील हुई है, विकेटों के बीच पाए गए। जस्ट लाइक ए कमेंटेटर्स कर्स, खेलना चाहते थे ऑन साइड में, जड़ में डाली गई थी ये गेंद, अंपायर की उंगली उठी, विकेट का हुआ पतन। डीजे धन्यवाद डीजे। खेल और संगीत के बीच में तालमेल जोड़ते हुए हमारे काफी यंग टैलेंट वेद, आई बिलीव वेद बहुत ही बढ़िया डीजेइंग करते हुए। नए बल्लेबाज आए हैं अब सचिन। कौन भूल सकता है इनका नाम। एक तो है हमारे गॉड सचिन, जिन्होंने हमें सिखाया किस तरह से बल्लेबाजी करते हैं, द गॉड ऑफ क्रिकेट लाइक नो सचिन तेंदुलकर। और फिलहाल ये सचिन भी बहुत ही बेहतरीन फॉर्म में है विडावा चैंपियंस लीग में भी। जब उनके टीम को जरूरत थी 2 गेंदों में 9 रनों की, तब एक बहुत ही बढ़िया गेंदबाज है हमारे रामचंद्र राणे, उनको छक्का जड़ दिया था इन्होंने और आखिरी गेंद पे 2 रन जमाए थे। तो बहुत ही बढ़िया बल्लेबाज है ये भी। अगली गेंद ऑफ स्टंप के बाद तेज तरार गेंद, मिश्रण नियंत्रण रखते हुए अपने गेंदबाजी के ऊपर पराग। पहली गेंद पे जरूर नो बॉल कराया था, लेकिन उसके बाद काफी सटीक तरीके से गेंदबाजी की है इन्होंने, रोके रखा है बल्लेबाज को। 4 गेंदें हो चुकी है, 4 रन बने 1 विकेट के नुकसान के ऊपर। बिल्कुल इसी के बीच में श्याम पवार जी का यहाँ आगमन हुआ है, आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। व्हाइट बॉल का इशारा इसी के बीच थोड़ा सा दिशा से भटकते हुए इस मर्तबा पराग टीम का स्कोर जा पहुंचा है इस एक अतिरिक्त रन से 5 रनों पे। 2 गेंदें अभी भी आनी शेष। भारी किनारा, विकेट के आसार लग रहे थे, यहां पे संभावना थी, लेकिन स्लिप में कैच पकड़ना यहां से तो काफी आसान लगता है, लेकिन काफी मुश्किलात में होते हैं क्षेत्र रक्षक जो भी स्लिप में है, क्योंकि बॉल ज्यादा से ज्यादा इतने तेजी से आती है और जज नहीं कर पाते, क्योंकि नाइट लाइट है तो उसमें थोड़ा सा दिक्कत जरूर होती है। बढ़िया कोशिश की थी, लेकिन सोनू ने दोनों हाथ लगे थे गेंद के ऊपर, लेकिन आखिरी मोमेंट पे गेंद निकल गई। इट्स नॉट सो इजी, वेल ट्राइड सोनू, आई मस्ट से। 6 रन ऑन द बोर्ड, लास्ट डिलीवरी टू गो। सामना करेंगे दोबारा नीलेश वीर स्ट्राइक एंड पे आते हुए।
पटकी हुई है गेंद, इस मर्तबा बढ़िया ढंग से बैकफुट पे गए, आसानी के साथ खेल दिया 2 रनों के लिए। पहले ओवर के समाप्ति के बाद स्कोर हुआ है कुंकाई शीतलाई वॉरियर्स टीम का 8 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। डीजे हमारे मंच पे एक बढ़िया सपोर्टर, एक बढ़िया कमेटी मेंबर हर दफा सपोर्ट अपना देते हैं हमारे वीकेएसएल के मंच को। अगली गेंद सज्ज होते हुए इस मर्तबा सचिन, तेज तरार गेंद, फ्लिक ऑफ द रिस्ट, खेल दिया मिड विकेट के क्षेत्र में। इस मर्तबा भाग्य ने साथ दिया सचिन का, गेंद कारपेट के माध्यम से जा रही थी मिड विकेट के क्षेत्र में, लगी और सीधा सीधा निकल गई 2 रनों के लिए।
स्कोर जा पहुंचा है इस 2 रनों के बदौलत 15 रनों पे। 15 रन्स ऑन द बोर्ड, लास्ट डिलीवरी टू गो इन द सेकेंड ओवर। विकेटों के बीच बहुत ही बढ़िया साझेदारी पनपते हुए खचाखच भरा हुआ स्वर्गीय शाहिद दामोदर विटावकर क्रीडा नगरी विटावा कोलीवाड़ा का नामचिन्ह ये मैदान। अगली गेंद, बहुत ही बढ़िया गेंद, विकेट का पतन विकेटों के बीच पाए गए। फाइनली सक्सेस प्राप्त करते हुए करण मडवी। दूसरे ओवर का खेल समाप्त हुआ, स्कोर जा पहुंचा है 15 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। डीजे
धन्यवाद डीजे। और आप देख सकते हैं जो भी लाइक दर्शक घर बैठे बैठे मजा ले रहे हैं मैच का cricket.in के माध्यम से, एक बेहतरीन छवि आप देख रहे हैं ऑनलाइन व्यूज की वजह ड्रोन के माध्यम से। स्वर्गीय शाहिद दामोदर विटावकर क्रीडा नगरी, ऐसा लग ही नहीं रहा है, बहुत ही बेहतरीन सजा हुआ ये मैदान और विटावा गांव का पूरा नक्षत्र वहां पे दिखता हुआ ड्रोन के माध्यम से। आउटस्टैंडिंग, जैसे कि हम देखते हैं दुबई की झलकियां, यूके की झलकियां। Terrific to watch out from up over there। बहुत ही बेहतरीन, बहुत ही सुंदर लगता हुआ हमारा गांव विटावा कोलीवाड़ा। आखिरी ओवर की तरफ बढ़ते हैं। गेंदबाजी की कमान संभालने आए हैं मिहिर मोरे। स्ट्राइक एंड पे होंगे उदय। 21 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। विघ्नेश 11 और मोरेश्वर स्ट्राइकर्स के कप्तान प्लीज जल्द से जल्द आ जाइए टॉस के लिए। और श्रवण प्लीज कम डाउन टू द कमेंट्री बॉक्स एंड मेरे साथी समालोचक। अगली गेंद पटकी हुई गेंद बैकफुट पे जाके आसानी के साथ खेल दिया इसको स्क्वायर लेग के क्षेत्र में 2 रनों के लिए। स्कोर जा पहुंचा है 23 रनों पे। होगा अगले मैच का टॉस। अभी भी 5 गेंदें बची है। इस ओवर की समाप्ति के बाद करेंगे टॉस। हमारे साथ जुड़ेंगे दोबारा हमारे साथी समालोचक, बदलापुर की आन बान और शान, बदलापुर की वॉइस श्रवण हमारे बीच। फाइनल विश टू गो इन दिस इनिंग। इट हैज बीन अ ब्रिलियंट बैटिंग परफॉर्मेंस अप टिल नाउ। 23 रन्स टू still going on, and if they'll get 30 or 31 runs, that will be very good on this ground. अगली गेंद हल्के हाथों से खेल निकाला इसको कवर्स के क्षेत्र में। 1 रन दौड़कर मुकम्मल किया बल्लेबाजों ने। स्कोर जा पहुंचा है 24 रनों पे। 24 रन्स ऑन द बोर्ड। अभी भी 4 गेंदें आनी शेष। बढ़िया मुकाबला ये चलता हुआ। स्ट्राइक एंड पे आते हुए नीलेश वीर 9 रन पे बल्लेबाजी करते हुए। उदय 9 स्ट्राइक एंड पे 5 रन पे बल्लेबाजी करते हुए। अगली गेंद मिहिर की। पटकी हुई गेंद बैकफुट पे जाके खेल दिया स्क्वायर लेग के क्षेत्र में। वहां पे 1 ही रन होगा प्राप्त। दूसरे रन की कोशिश कर रहे थे उदय, लेकिन नीलेश खास करके उसके लिए तैयार नहीं थे। 1 ही रन से की संतुष्टि। 25 रन्स ऑन द बोर्ड। अभी भी 3 गेंदें आनी शेष। आखिरी ओवर चलता हुआ, बेहतरीन मुकाबला चलता हुआ। इसके बाद होने वाला मुकाबला टॉस के लिए आमंत्रित करना चाहूंगा दोनों ही कप्तान को, विघ्नेश 11 और मोरेश्वर स्ट्राइकर्स। अगली गेंद 3 डिलीवरीज टू गो। ऑप्शन से थोड़ी बाहर ये गेंद, लेकिन वाइड लाइन के अंदर। बहुत ही बेहतरीन निर्णय अंपायर द्वारा। आखिरी मोमेंट तक देखा और कोई भी सिग्नल नहीं करते हुए। अभी भी 2 गेंदें आनी शेष है। 25 रनों पे स्कोर थमा हुआ है। 25 रन्स ऑन द बोर्ड। लाइक टू कॉल अपॉन बोथ द कैप्टन्स विघ्नेश 11 एंड मोरेश्वर स्ट्राइकर्स फॉर द टॉस ऑफ द नेक्स्ट मैच। विटावा कोलीवाड़ा सुप्रीम लीग सीजन 4 में सभी का हार्दिक हार्दिक स्वागत है। जो भी दर्शक लाइव cricket.in के माध्यम से देख रहे हैं, प्लीज लाइक एंड सब्सक्राइब। अगली गेंद इस मर्तबा जड़ में डाली गई थी गेंद। बेहतरीन ढंग से खेल दिया मिड ऑफ के क्षेत्र में। बढ़िया क्षेत्र रक्षण दर्शाते हुए पराग मिड ऑफ के क्षेत्र में। 1 रन से स्कोर में इजाफा। स्कोर जा पहुंचा है 26 रनों में। 26 रन्स ऑन द बोर्ड। आखिरी गेंद बची चौथे ओवर की। 26 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। एक बढ़िया फाइटिंग स्कोर है। जरूर 2 रन की मोहर लगाना चाहेंगे आखिरी गेंद के ऊपर। 26 रन अब तक बन चुके हैं और मिहिर चाहेंगे रन रोकना।
लास्ट डिलीवरी ऑफ दिस इनिंग। क्षेत्र रक्षण में थोड़ी सी तब्दीली अब, जबकि 30 यार्ड सर्कल से बाहर आप 4 क्षेत्र रक्षक लगा सकते हैं, तो क्यों ना लगाए, क्यों ना रखे, क्योंकि आखिरी गेंद पे कोशिश करेंगे बल्लेबाज बड़े हिट्स लगाने का। कम्स द लास्ट डिलीवरी ऑफ दिस इनिंग। शॉर्ट ऑफ लेंथ डिलीवरी, खेल दिया स्क्वायर लेग के क्षेत्र में, 2 रनों के लिए अंपायर का इशारा आता हुआ पारी की हुई है समाप्ति। अपने निर्धारित 4 ओवर के खेल में कुंकाई शीतलाई वॉरियर्स ने बनाया है 28 रन, लक्ष्य रखा है 29 रनों का। विल बैक इन अ शॉर्ट व्हाइल, ओवर टू यू श्रवण। थँक्यू सो मच। जाऊयात आपण टॉस बॉक्स मध्ये। मोरेश्वर स्ट्रायकर्स आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला विघ्नेश 11 या दोन टीमच्या कॅप्टनकडे। चला विघ्नेश 11 टीमचे कॅप्टन आपण लगेच जॉईंट व्हा आमच्या टॉस बॉक्समध्ये। मोरेश्वर स्ट्रायकर्स या टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जॉईंट झालेत। सचिनजी सावंत साहेबांना विनंती असेल या आपण आपल्या शुभ हस्ते टॉस खऱ्या अर्थानं केला जाईल। चला विघ्नेश 11 कॅप्टन या आपण। सचिन दादांना विनंती असेल सचिन दादांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आपण करतोय। यस, टॉस केला जाईल दादांच्या शुभ हस्ते। विघ्नेश 11 आणि त्याच्या अगेन्स्ट मोरेश्वर स्ट्रायकर्स। यस, स्विंग द कॉइन। टॉस जिंकलाय मोरेश्वर स्ट्रायकर्स या टीमनं। दादांना विनंती असेल की आपण सन्मानाने विराजमान व्हा। अगदी दुसरा सामना मोरेश्वर स्ट्रायकर्स या टीमचा पहिल्या मॅचमध्ये पकड मजबूत केली, पहिला सामना जिंकलात। या मॅचमध्ये खऱ्या अर्थानं विघ्नेश 11 या टीमच्या अगेन्स्ट खेळायचं आहे, काय रणनीती असेल? रणनीती काय नाही, सेम रणनीती असेल। पहिल्या मॅचला सँडी दादा नव्हता, या मॅचला आहे तो। संदीप आचार्य नावाचा ब्रँड अंबासेडर सध्याच्या घडीला तुमच्या संघामध्ये इन ॲक्शन आम्हाला पाहायला मिळेल। टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? फिल्डिंग। क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय, मागचं कारण? कमीत कमी स्कोअरमध्ये थांबूया। आता खऱ्या अर्थानं मागच्या मॅचमध्ये संदीप आचार्याची वळणी तुमच्या संघामध्ये लागलेली नव्हती, पण या मॅचमध्ये वळणी लागली आहे। या मॅचमध्ये काय स्ट्रॅटेजी असेल? खऱ्या अर्थानं विघ्नेश 11 या संघासारखा एक बलाढ्य संघ तुमच्या अगेन्स्ट आहे। रणनीती काय नाही, सेम रणनीती असेल, फक्त कमीत कमी स्कोअरमध्ये थांबवणं। किती एन्जॉय केला पहिली मॅच खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये? खूप एन्जॉय केला। विघ्नेश 11 टीमच्या कॅप्टनकडे आपण जातोय। टॉस महत्त्वाचा होता का, हा प्रश्नचिन्ह उभा झालाय। नक्कीच आम्हाला टॉस महत्त्वाचा होता। जर टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? क्षेत्ररक्षण। पण आता मनाविरुद्ध बॅटिंग करायची आणि बॅटिंग करत असताना काय अशी रणनीती असेल? पहिल्या मॅचमध्ये त्यांनी कॅप्टनने सांगितलं की सँडी त्यांच्या टीममध्ये नव्हता, पण या मॅचमध्ये सँडी नावाचा बॅटर आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल तुमच्या अगेन्स्ट। सँडी खऱ्या अर्थानं गोलंदाजी देखील करेल, बॅटिंग देखील करेल, यात मात्र काही शंका नाही आहे। या टीमविषयी काय म्हणाल? काही नाही, आम्हाला आमचं आहे ते काम चालू ठेवायचं आहे आणि प्रत्येकजण आपापलं काम पूर्ण करेल। पहिला सामना तुम्ही देखील खेळला, भरपूर चांगला परफॉर्मन्स तुमचा राहिला। किती एन्जॉय केला, किती मजा आली या क्रीडांगणावरती खेळत असताना आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळत असताना? भरपूर एन्जॉय केली आणि आम्हाला गेम करायचा आहे, तो त्याच्यामध्ये एन्जॉय आली सगळी निघून। क्या बात आहे। देऊया दोन टीमला लाख लाख शुभेच्छा आणि जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये। ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स।
हाफ ट्रॅकर ऑन साइडला फुल सक्सेसफुल, फुल ब्युटिफुल, फुल वंडरफुल आणि बॉलला खेळले गोल. पहिल्या बॉलवरती 2 धावा. येस, खऱ्या अर्थानं विटाव्याचा एक अपकमिंग यंगस्टर टॅलेंटेड क्रिकेटर आमचे शैलेश वरे खऱ्या अर्थानं थेट महाबळेश्वरवरून ऑनलाईनच्या स्वरूपात या मॅचचा आणि या स्पर्धेचा मनमुराट आनंद लुटाय शैलेश वरे यांचं देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. हो, यावेळी देखील आउटसाइडला टर्न करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये डीप मिड विकेट रिझन मध्ये फिल्डर थोडेसे फंबल झाले. शेवटच्या मोमेंटला बॉलला स्टॉप केले. थ्रोपैकी करतील तोपर्यंत धावा मिळतील या बॉलवरती तब्बल फक्त आणि फक्त 1. नेक्स्ट बॉल बॉल साइडला अवेशी वार्तालाप करत असताना बॉल चालला गोशांकित क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा 2 धावा. आमचे दीपराज मेरेकर, आमचे देवीदास कोळी खऱ्या अर्थानं चर्चा करत असताना दोन्ही लेजंड क्रिकेटर आहेत. एक यंगस्टर, एक लेजंड. आणि देवीदास कोळी म्हटलं तर विटावाचा ढाण्या वाघ म्हणून त्यांची ओळख आहे. पुढचा बॉल हो, यावेळी देखील इनफिल्डच्या वरून अपरकट करायचा होता. डीप पॉइंट रिझनला बीट करून मैदानाच्या आतमध्ये बॉल चाललाय सरळ. यस, पंच धावा किती मिळतील? पंच सिंगल. यस, 1 धाव. 2 धावा असतील. पहिल्या बॉलवरती 2 धावा, तदनंतर सिंगल आणि आताच्या बॉलवरती 2 धावा. आता संघ जाऊन पोहोचलाय 7 अंकावरती. 7 रन्स ऑन बोर्ड. आमची संपूर्ण क्रिक यार्ड live.in ही वाहिनी अप्रतिम कामगिरी संपूर्ण ओव्हरऑल स्पर्धेमध्ये करते. आमचे डीजे मल्हार इव्हेंट त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. त्याचबरोबर आमचे सर्व हो, यावेळेला स्वीट साऊंड ऑफ द बॅट, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट इन टू द स्लॉट, देन आउट ऑफ द फ्लॉट. बॉल चालला पुन्हा एकदा 2 धावेसाठी घोषांकित क्षेत्रामध्ये. 9 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. त्याचबरोबर आमची संपूर्ण या स्पर्धेमध्ये समालोचक समिती आणि आमचे ऑफिशियल स्कोरर सूरज दादा यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू. समालोचकाच्या पाठीचा कणा बनवून स्कोरर कडे पाहिलं जातं आणि आमचे तिन्ही ऑफिशियल पंच आमचे बाला माने सर असतील, आमचे हेमंत तावडे सर असतील आणि आमचे तिसरे पंच, या तिन्ही ऑफिशियल पंचांचा मी मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय. करण मडवी जो विटाव्याचा क्रिकेट घडवी त्याचं नाव आहे करण मडवी आणि त्याच्या बाटूमधून येणारा सलगचा हा 4था घोषांकित क्षेत्रामध्ये देखना फटका.
जो विटाव्याचा क्रिकेट घडवी त्याचं नाव आहे करण मडवी. विटावा चॅम्पियन लीग मध्ये मालिकावीराचा अगदा राहिला होता आणि या मॅच मध्ये देखील अप्रतिम कामगिरी सध्याच्या घडीला करण मडवी करतोय. 11 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 29चं लक्ष 11 लागल्या गेल्यात. आता 18 करायच्यात येणार 18 मध्ये. 18 runs to win after more from 18 balls. 4 बॉल करण मडवीनं फेस केला. त्याच्या बॅटमधून 8 धावा आपल्याला पाहायला मिळाल. त्याच्या साथीनं सागर पवारला पण पाहत आहे. त्यानं बॉल फेस केले तब्बल 2. त्याच्या बॅटमधून 3 धावा. आता संघ जाऊन पोहोचला 11 अंकावरती. अकरा धावा स्कोर कॅडवरती यात. 11 रन्स. 18 मध्ये 18ची गरज. हो यावेळा लखटर लाईन पिक केली आणि हा पिकअप स्ट्रोक बॉल चालला पुन्हा एकदा डीप मिड विकेट रिसन क्लिअर करत असताना रन्स मिळतील 2. सागर पवारची पॉवर आणि त्याच्या बॅटमधून हा देखना फटका. या फटक्याचा चटका लागलाय विरोधी टीमला. 13 रन्स. प्रेक्षकांची अल्लोड गर्दी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेला जोडले गेले. इनफिल्डच्या वरून उडवलाय फटका. अप्रतिम आहे. बॉल चालला एक टप्पा घेत सरळ डिक्लेअर झोन मध्ये. 1 बाउन्स ओव्हर द रोफ. आमचे श्री गजानन स्पोर्टचे सर्वे सर्वा पंकजी पाटील साहेब त्यांचा देखील आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करू. हो या वेळेला खोदून काढलाय झेलची शक्यता. निलेश वीर जो नेहमी करतो प्रत्येकाचा काटागीर त्याचं नाव आहे निलेश वीर आणि त्यानं टिपलाय झेल. धक्का क्रमांक लागला पहिला. फलंदाजाला पेल. सागर पवार तंबूच्या आश्रयाला. थँक्यू सो मच. 15 अंकावरती धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये टीम KK11 या संघाला. ऋषिकेश मोकाशी सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एजला. ऋषिकेशला आपण पाहताय. हो या वेळेला आल्या लॉफ्ट करायचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होणार नाहीये. या वेळेला हा बॉल आला डॉट आणि आता डॉट बॉलच्या साथीनं सध्याच्या घडीला आपण पाहताय धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात 15. 1.4 चेंडूचा खेळ अद्याप कंप्लीट झालाय. 4 षटकांमध्ये 29 करायच्या होत्या. आता 14 करायच्यात येणाऱ्या 14 मध्ये. हो या वेळेला देखील पुन्हा एकदा 30 दिशा आणि 30 दशा होत असताना सलगचा येणारा दुसरा डॉट. तेरा बॉल आणि 13 बॉल मध्ये धावा करायच्या 14. शेवटचा बॉल फुल टॉस होता. इथे नशीब साथ देत नाहीये.
नशीब थोडंसं कमी पडतंय मैदानाच्या आतमध्ये. KK11 या टीमसाठी म्हटलं जातं ना, मैदानामध्ये जर तुमची 99% मेहनत असेल ना, तर 1% तुमचं नशीब असणं गरजेचं आहे. 29चं लक्ष आहे, आता 16 स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. 13 अजूनही करायच्यात येणाऱ्या 12 मध्ये. 13 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम 12 बॉल्स. 12 बॉल आणि 13ची गरज. देऊया DJ ऑपरेटरला एक सुवर्ण संधी. ठोक ठोक, अरे ठोक DJ, ठोक ना. चांगले फिल्डिंग. यस, जर उदय कारकर अर्थात विकीना या षटकामध्ये 2 विकेट संपादित केल्या तर विजेंद्र दादा कोळी यांच्या माध्यमातून 500 रुपीजचं कॅश प्राइज विकीला देऊन आम्ही त्यांना सन्मानित करणार आहोत. 17 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आता पाहावं लागेल 17चा खतरा कोणत्या टीमचा आडी लागतोय आणि 17चा खतरा कोणत्या टीमला लागेल याचं उत्तर हा बॉल, येणारा बॉल देऊन जाईल. करण मडवी सध्याच्या कडेला स्ट्रायकिंग एंडला. विकी त्याच्या अगेन्स्ट. विकी निघाला करणच्या अगेन्स्ट. पुढचा बॉल ऑन साइडला. आम्ही आधी देखील म्हटलं, जो विटाव्याचा क्रिकेट गडवी त्याचं नाव आहे करण मडवी आणि त्याच्या बॅटमधून हा दमदार फटका. एकोणावीस धावा. 19 ऑन बोर्ड. ओ हेलिकॉप्टर खोदून काढलाय. फिल्डर आहे त्याला बीट करून बॉल चाललाय गोशांकित क्षेत्रामध्ये. 2 धावा. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. 12 मध्ये 13 करायच्या होत्या तर 9 बॉल शिल्लक, धावा करायच्या 8. पुढचा बॉल विकीचा. दिशा पाहावी लागेल. लेंथ लाईन पाहणं गरजेचं आहे. दुष्काळात 13वा महिना. आधीच कर्जबाजारी आणि त्यात उष्णा शेजारी अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. आधीच आपल्या बँकेमध्ये बॅलन्स कमी आहे आणि त्यामध्ये एक्स्ट्राचा व्याज आपण खर्च करतोय. मैदानाच्या आतमध्ये कुंकाई शितलाई वॉरियर्स हा संघ सध्याच्या घडीला क्षेत्ररक्षण करत असताना. KK11 ऑन साइडला. आडवा बॅटचा कडवा प्रहार. बॉल चाललाय सरळ हायवे एंडला. 2 धावा. चोवीस धावा स्कोर कार्ड वरती. 24. 29चं लक्ष. आता 5ची गरज. करण मडवी 7 बॉल त्याला फेस केल्यात. 14 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात.
हो यावेळेला देखील चांगला स्ट्रोक, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. सात बॉल आणि 4ची गरज. चार धाव्यांपासून दूर मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश मोकाशी आणि करण मडवी आणि संपूर्ण KK11 संघ. हो या वेळेला पंचांचं बोर्ड आकाशाकडे. 1 more wicket डाऊन. अंपायर सिग्नल बॅट्समन OUT. फलंदाज झाला बाद. ठोक डीजे ठोक. अरे ठोक ना. हालो चिक हालो चिक हालो हालो चिक. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एकोणतीसचं लक्ष. 25 लागले गेल्यात. आता फक्त आणि फक्त 4ची गरज. 6 बॉल 4ची गरज. जर हे षटक मेडल आलं तर शिवदर्शन मित्रमंडळचे सर्व संकेतदादा सूर्यराव यांच्या माध्यमातून 2 धावा या बॉलवरती आल्यात. जर विकेट हॅट्रिक संपादित केली गोलंदाजानं तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज शिवदर्शन स्पोर्ट्सचे सर्व संकेतदादा सूर्यराव यांच्या माध्यमातून. सामना फिनिश होईल का हे पाहावं लागेल. स्कोर आर लेवल. सामना बरोबरी सुटलाय. मैदानाच्या आतमध्ये अगदी डोक्याला हात लावलाय करण मडवीनं. 28 बनल्या गेल्यात. 28 खऱ्या अर्थानं कुंकाई शितलाय वॉरियर्सच्या टीमनं देखील बनवल्या होत्या आणि आता 28 KK11 या टीमनं देखील बनवल्यात. 10 बॉल फेस केलात करण मडवीनं आणि त्याच्या बॅटमधून धावा आपल्याला पाहायला मिळाला 18 धावांची इंडिव्हिज्युअल बॅटिंग त्यानं अद्याप केली आहे. 1ची गरज. हो या वेळेला सामना फिनिश. सामना जिंकला मैदानाच्या आतमध्ये. KK11 या टीमनं विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि हारलेल्या संघाचं खूप आभार. व्हेरी वेल प्लेड बॉयज टीम KK11 अँड हार्ड लक बॉयज टीम कुंकाई शितलाय वॉरियर्स. या टीमचे संघ मालक ज्यांच्या माध्यमातून करण मडवीसाठी 500 रुपीजचं कॅश प्राइज ऑनलाईनच्या माध्यमातून आमच्या कॉमेंट बॉक्स मध्ये जमा झाला त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. या मॅचचा हिरो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यांना गोलंदाजी करत असताना 1 विकेट संपादित केली. ज्यांना बॅटिंग करत असताना 10 बॉल फेस केला. त्याच्या बॅटमधून धावा आपल्याला पाहायला मिळाला 18. इंडिव्हिज्युअल 18 धाव्यांची माराथॉन इनिंग त्यानं साकारली असा करण मडवी ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला करण आपण या पहा अगदी क्रिकेटची शिस्त, क्रिकेटची संस्कृती, क्रिकेटची परंपरा जपत असताना हे दोन्ही संघ सर्वप्रथम शेक हँड करतात आणि तदनंतर मैदान सोडतात. हेच तर क्रिकेट आहे. अगदी
माणसाला एकत्र आणणारा, माणसातली माणुसकी टिकवणारा, माणसातली माणुसकी एकजुटीने खेळवणारा क्रिकेट. चला करण मडवी या पण. थँक्यू डीजे. चला निनाद सर या पण. निनाद सरांचं देखील कॉमेंट्री बॉक्समध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला करण मडवीला आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. भरपूर चांगला खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळाला. इंडिव्हिज्युअल 18 धाब्यांची मॅरेथॉन इनिंग त्यांना साकारले आणि गोलंदाजी करत असताना एक विकेट त्यांना संपादित केला. विनंती असेल राजू पाटील साहेबांना. राजू पाटील साहेब या पण आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच चा किताब खऱ्या अर्थानं करण मडवीला देणार आहोत. यस कॅमेरा पण फोकस करो. आणि संघ मालकांच्या माध्यमातून 500 रुपीजचं कॅश प्राइज आमच्या करण मडवीला देण्यात आला. त्यांचा देखील आभार. करण मॅन ऑफ द मॅचचा किताब तुला मिळालाय. अगदी VCL मध्ये तू मालिकावीराचा अगदी राहिला होता. सध्याच्या घडीला प्रचंड फॉर्म मध्ये असलेला खेळाडू म्हणून तुझ्याकडे नेहमीच पाहिलं जातं. काय म्हणशील संपूर्ण ओव्हरऑल स्पर्धेमध्ये? पहिली गोष्ट तर चारही बॉलरचा म्हणजे तिन्ही बॉलरचा धन्यवाद का त्यांनी चांगलीच बॉलिंग केली. असे नाही का एकामेकांना घेऊनच चालतायत. म्हणजे टीम आहे म्हणून मी आहे, नाही तर मी पण नाही. क्या बात आहे. टीमचा विश्वास तुझ्यावरती आणि तुझा विश्वास तुझ्या बॅटवरती. मॅन ऑफ द मॅचचा किताब तुला मिळालाय. हा सामनावीराचा किताब तू कोणाला डेडिकेट करशील? असे तर सर्वच आहेत. तिन्ही बॉलरनी बॉलिंग चांगलीच केली आहे. देऊयात करण मडवीला पुढील वाटचालीस भरपूर सारा शुभेच्छा.